तर आता पाहूयात मुंबई फास्ट. विधान परिषद निवडणुकीवरून संजय राऊत महायुतीवर बरसले. त्यांच्याकडे जास्त पैसे तोच निवडून येईल. संकटमोचक काहीही करू शकणार नाहीत असं राऊतांनी म्हटलंय. तसंच उद्योगपती कंत्राटदारांना उमेदवारी देण्यात आल्याचं म्हणत राऊतांनी महायुतीवर टीकेचे बाण सोडले. विधान परिषदेच्या सभागृहाचं डम्पिंग ग्राउंड केल्याचंही राऊत यांनी म्हटलेलं आहे. विनायक राऊतांनी बाळ माने यांच्यावर हल्लाबोल केला. आम्हाला थोडी शंका होतीच, तसं घडलं. बाळ मानेंचं आयुष्यच मॅनेज होण्यात गेले. किती खोके दिलेत विचारा, असा आरोप राऊतांनी केलाय. महाविकास आघाडीवर खापर कशाला फोडतोय, जो बाजूला होतो त्याच्याकडून किती घेतलेस आम्ही जाहीर करू, असा इशाराही विनायक राऊतांनी दिलाय. गेल्या 10 जूनला राष्ट्रवादीचा 27वा वर्धापन दिन होणार आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर तिसऱ्यांदा वर्धापन दिनाचं आयोजन करण्यात आलं. या वर्धापन दिनी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी पक्षाकरिता विशेष संकल्प करतील. वर्धापन दिनाच्या नियोजनाकरता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. तर महागाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन केलं. रस्त्यावर उतरत शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चुली मांडत सरकारचा निषेध केला. त्यावर असताना शहरातील नालेसफाईची कामं अत्यंत संथ गतीनं सुरू आहेत. आतापर्यंत जवळपास 30% नालेसफाई पूर्ण झाल्याचा आरोप होतोय. या संदर्भात सभापती वैभव भोईर यांनी संबंधित भागातील नालेसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासन आणि ठेकेदाराला जाब विचारलाय. सुखोई Su-30MKI लढाऊ विमानानं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रथमच लँडिंग केली आहे. विमानतळाच्या आपत्कालीन ऑपरेशनल इतिहासातील एक माइलस्टोन ठरले. त्यामुळे देशाच्या वाढत्या नागरी विमानतळांवर भारतीय वायुसेनेची कार्यक्षमता अधिक दिसून आली आहे. टिळक पुलाच्या पुनर्बांधणीचे काम करण्यासाठी ऑगस्टपासून रेल्वेचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वे अशा दोन्ही मार्गावर विशिष्ट दिवसांचे ब्लॉक घेऊन रुळांच्या वरच्या भागातील काम करण्यात येणार आहे. त्यामुळे टिळक पुलाचं काम पूर्ण होईपर्यंत लोकल सेवेचं वेळापत्रक कोलमडणार आहे. गायमुख ते कासरवडली मेट्रो 4 मार्गिका सुरू करण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल पडले. ही मेट्रो सुरू करण्यासाठी रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्डाइज ऑर्गनायझेशन म्हणजेच RDSOचं प्रमाणपत्र MMRDला मिळालं. त्यामुळे आता या मेट्रोचं अंतिम CMRS तपासणी करण्याचा मार्ग मोकळा झाला असून पुढील 3 महिन्यांच्या आत मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मे महिन्यात मुंबईत 12,315 मालमत्तांची विक्री झाली. यामुळे मुद्रांक शुल्काच्या रूपानं राज्य सरकारला 1,051 कोटींचा महसूल प्राप्त झाला. ही विक्री गेल्या 14 वर्षातील विक्रमी ठरली. तर गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत मालमत्ता नोंदणीत 7% वाढ नोंदवण्यात आली. भाजपनं आता अंधेरी सबवेसाठी हिंदमाता पॅटर्न राबवण्याचं ठरवलं. मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यानं पुन्हा उपाययोजनांवर चर्चा सुरू झाली. अंधेरी सबवे तुंबण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता भाजप मुंबई अध्यक्ष अमित साठमांनी पुढाकार घेतलेला आहे. सुमारे 41,000 घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव आहे. यापुढे विमानतळावर सेल्फी घेणं, रील बनवणं किंवा ट्रॅव्हल ब्लॉग शूट केला संबंधित प्रवाशाचा मोबाईल जप्त करण्यात येणार आहे. विमानतळावरील संवेदनशील ठिकाणांची माहिती या शूटिंगच्या माध्यमातून इंटरनेटवर उपलब्ध होऊन सुरक्षेला बाधा पोहोचू नये याकरिता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं हा नवा नियम जारी केला. महागाईचा दर 5% अधिक राहण्याची शक्यता वर्तवली जाते. तर कमी पावसामुळे शेती उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जाते. मुंबईसह ठाणे पालघरला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. मुंबईसह ठाण्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. दक्षिण कोकणात रविवारपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून आमिर खानच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. आमिर खान आणि त्याची मैत्रीण गौरी स्मरण येत्या 5 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. अंबरनाथ पूर्व परिसरातील एका नामांकित कंपनीची तब्बल 80 लाखांची फसवणूक झालेली आहे. कंपनीचे डायरेक्टर प्रोडक्शन सुपरवायझर यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यातील जिल्हा परिषदांचा ऑनलाईन आर्थिक व्यवहार ठप्प झाला. महाराष्ट्र बँक आणि सेवा पुरवठादार कंपनीतील वादामुळे कंपनीने 31 मार्चपासून आपली सेवा बंद केली. ऑनलाईन व्यवहार बंद झाल्यानं गैरसोय निर्माण झाली. बदलापूरच्या गाव तलावात घाणीचं साम्राज्य पसरले. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाण्यावर हिरवा तवंग पसरला असून प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पडला. त्यामुळे दुर्गंधी पसरून इथल्या रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलं. शहापुरात मुंबई नाशिक महामार्गावर रेल्वे ब्रिजच्या संरक्षक कठड्याला दुचाकी धडकल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वार 200 फूट खाली असलेल्या
रेल्वे ट्रॅकवर पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धाणेवर इथं भीषण अपघात झाला. भरधाव आयशर टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यानं टेम्पो थेट 100 मीटरचं अंतर पार करून राहत्या घरावर धडकला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही असून घरांचं मोठं नुकसान झालं. सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून कारवाईचा धडाका सुरू केला. अवघ्या 6 दिवसात 203 संस्थांवर कारवाई करत 1,58,00,000 भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तसंच 102 जणांना अटकही करण्यात आली. राज्यातील अनेक शहरात एकाच वेळी छापेमारी करत ही कारवाई करण्यात आली. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षाचालकाचे पैसे आणि मोबाईल एका प्रवासी चोरून पसार झालाय. रिक्षाचालक स्टेशन परिसरात आणखी 2 प्रवाशांची वाट पाहत असताना हा प्रकार घडला. यावेळी रिक्षाचालकाने प्रवाशाला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्याच्या हाती लागला नाही. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकात अल्पवयीन मोबाईल चोराला प्रवाशांनी रंगेहात पकडले. या अल्पवयीन मोबाईल चोर महिलेचा मोबाईल हिसकावून पळण्याच्या तयारीत असताना प्रवाशांनी त्याला पकडलं. तसंच त्या अल्पवयीन चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. अंबरनाथ पूर्व परिसरातील एका नामांकित कंपनीची तब्बल 80 लाखांची फसवणूक झाली. कंपनीचे डायरेक्टर प्रोडक्शन सुपरवायझर यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मीरा भाईंदरच्या काश्मीरा परिसरात धक्कादायक घटना घडलेली. 4 वर्षीय चिमुकल्याची हत्या करण्यात आली. आईच्या प्रियकरानं दारूच्या नशेत मुलाला बेदम मारहाण केल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.